हॅलो नमस्कार। आषाढ महिन्यामध्ये बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना गरमागरम खुसखुशीत अशा कापण्या खाण्याची मजा काही वेगळीच आहे। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे खुसखुशीत चविष्ट अशा कापण्या कशा करायच्या। या ठिकाणी मी कापण्या बनवण्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हे सगळं प्रमाण मी एकाच साईजच्या वाटीने घेतलेलं आहे। कोणताही पदार्थ परफेक्ट होण्यासाठी त्यासाठी लागणारं साहित्य सुद्धा अचूक प्रमाणात घेणं तेवढंच गरजेचं असतं। या ठिकाणी 1 वाटी गुळासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गूळ आपल्याला फक्त गॅसवर ठेवून विरघळून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला कोणताही प्रकारचा पाक बनवायचा नाही, तर गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे गुळाचं पाणी आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल, छोटासा खडा असेल तर तो निघून जाईल। गुळाचं पाणी आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपल्या कापण्या चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा बडीशोप पावडर, 1 चमचा सुंठ पावडर। तर या ठिकाणी अशा पद्धतीने सुंठ पावडर बडीशोप पावडरमुळे आपल्या कापण्या आहेत त्या अतिशय चविष्ट होतात। त्यामध्येच मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता घालायचं आहे आपण पोहे खातो त्या चमच्याने 5 चमचे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे। ते तेल कडकडीत गरम करून मी पिठामध्ये घातलेलं आहे, म्हणजे आपल्या कापण्या आहेत त्यामुळे खुसखुशीत होतात। सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे मी चमचाने मिक्स केलं आणि त्यानंतर हाताने सगळीकडे तेल व्यवस्थित पिठाला चोळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला जे गुळाचं पाणी आहे ते थोडं थोडं घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जरी आपण परफेक्ट घेतलं असलं तरी सुद्धा थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला घट्ट असं पीठ मळायचं आहे, कारण कधी कधी एखादा दुसरा चमचा पाणी शिल्लकही राहू शकतं किंवा एखादा चमचा पाणी तुम्हाला जास्तही लागू शकतं। तर या ठिकाणी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळायचं आहे आणि आपलं जे पाणी आहे त्यातील जवळपास अगदी 1 छोटा चमचा पाणी आहे ते शिल्लक राहिलेलं आहे आणि सगळ्या पाणी आपल्याला या ठिकाणी पीठ मळताना लागलेलं आहे। घट्ट असं पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती अगदी छोटा चमच्याने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि पीठ आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ आहे ते अगदी नरम होईल। या ठिकाणी पीठ आपलं छान नरम झालेलं आहे आणि आता आपण कापण्या बनवून घेऊया। तर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। आपण चपातीसाठी जसा गोळा करतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे। हा गोळा लाटताना आपल्याला तेल किंवा पीठ लावण्याची आवश्यकता पडत नाही, कारण आपण पीठ मळताना भरपूर तेलाचं मोहन घातलेलं आहे। तुम्हाला गरज वाटलीच तर तुम्ही थोडंसं तेल या गोळ्याला लाटताना लावू शकता। अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असं लाटून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा थोडासा मोठा झाला की त्यावरती आपल्याला भरपूर अशी खसखस टाकून घ्यायची आहे। खसखसमुळे कापण्या अतिशय टेस्टी लागतात। सुरुवातीला अशी खसखस टाकल्यामुळे आणि नंतर लाटल्यामुळे ती खसखस व्यवस्थित पिठाला चिटकते आणि तेलामध्ये मग जास्त गळत नाही। अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला खसखस भरपूर लावून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या कापण्या टेस्टी तर होतातच पण दिसायलाही छान दिसतात। या ठिकाणी आपल्याला खूप पातळ असं लाटून घ्यायचं नाही, तर अशा पद्धतीने जाडसर असं लाटायचं आहे, म्हणजे कापण्या आपल्या तेलामध्ये करपणार नाहीत। तुम्हाला जर खूप कुरकुरीत अशा कापण्या हव्या असतील तर तुम्ही थोड्याशा पातळ बनवू शकता। या ठिकाणी आता चाकूच्या साहाय्याने आपण कापण्या आहेत त्या कापून घेऊया। तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या तुम्ही कापण्या कट करू शकता, पण कापण्या ह्या शंकरपाळीपेक्षा आकाराने मोठ्या असतात। कापण्या ह्या थोड्याशा मोठ्या जाडसरच छान दिसतात। तुम्हाला मी एक कापणी काढून दाखवते। या अशा पद्धतीने जाडीच्या आणि आकाराच्या कापण्या तळल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसतात। तर आता सगळ्या कापण्या मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर तळून घेणार आहे। या ठिकाणी तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला कापण्या आहेत त्या बिस्किटसारखा रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। कापण्याचं पीठ आहे ते आपण गुळाच्या पाण्यामध्ये मळलेलं असतं, त्यामुळे थोडंसं गरम तेलामध्ये कापण्या सोडल्या की लगेच त्या लालसर दिसू लागतात। त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवून आपल्याला सावकाश अशा कापण्या तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या वरून लालसर आणि आतून कच्च्या राहतात। सुरुवातीला अशा चमच्याच्या साहाय्याने किंवा झारीच्या साहाय्याने तुम्ही कापण्या आहेत त्या हलवून घ्यायच्या आहेत। कापण्या ह्या जास्त काळपट होईपर्यंत तळायच्या नाहीत, तर थोडासा लालसर रंग आला की आपल्याला
कापण्या ह्या तेलाच्या बाहेर काढायच्या आहेत, कारण कापण्या थंड झाल्यानंतर त्यांचा रंग आहे तो आणखीन डार्क दिसू लागतो। कापण्या ह्या छान लालसर झालेल्या आहेत, त्या आता आपण तेलामधून काढूया। अशा पद्धतीने आपण जर कापण्या केल्या तर अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट होतात। कापण्या तळल्यानंतर अशा प्रकारच्या एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचं तेल हे खाली व्यवस्थित निथळलं जाईल आणि कापण्या जास्त तेलकट होणार नाहीत। आणि अशा प्रकारेच मी सगळ्या कापण्या आहेत त्या आता तळून घेणार आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कापण्या करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।